हाय, दीपाली ब्लाऊज कटिंग स्टिचिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर पहा, मी तुम्हाला आज साध्या ब्लाऊज पीसवरती एक सुंदर बाही डिझाईन दाखवणार आहे, जी फेमस आहे। पहा, बऱ्याच गावाकडे या लेडीजना, बऱ्याच लेडीज काय करतात, असे ब्लाऊज पीस आणतात आणि याच्यावरती ही दोडका बाही डिझाईन बनवतात। तर मी तुम्हाला आज दोडका बाही डिझाईन बाहीवरती कशी बनवायची हे दाखवणार आहे। तर ही बाही डिझाईन खूप छान दिसते दिसायला, आणि साध्या पीसवरती कशी बाही बनवायची हे बऱ्याचदा प्रश्न पडलेला असतो। तर हा साधा ब्लाऊज पीसचा बाही आहे, जी मी कटिंगसाठी घेतलेली आहे। दोन बाही आहेत, परंतु मी तुम्हाला एक बाही बनवून दाखवत आहे। तर आता पहा, संपूर्ण कटिंग आणि शिलाई पाहायला अजिबात विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून घ्या। तर आता पहा, ही डिझाईन मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। प्रथम तुम्हाला जी लागणार आहे पूर्ण उंची, तेवढी उंची घ्यायची। तर पहा, मी पूर्ण उंची अगोदर घेतली। तर पूर्ण उंची घेतल्यानंतर त्यामध्ये मी 2 इंच ना ॲड करणार आहे, 2 इंच ॲड करणार आहे। तर 2 इंच ॲड का करणार आहे, तर खालच्या बाजूने हातशिलाई किंवा दुमडपट्टी बनवावी लागते, त्यासाठी मी 2 इंच ॲड करणार आहे। तर 5 इंच उंची घेतली, 7 इंच 2 इंच एक्स्ट्रा करून 7 इंच घेतलं उंचीला। आता काय करायचं, आडवं पहा 8.5 इंचाची रुंदी आहे। बाहीची जी रुंदी आहे ती 8.5 इंच आहे। तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच प्लस 1 इंच करायचं आहे। 1.5 इंच प्लस काय करायचं आहे, 1 इंच करायचं आहे। तसं का करायचं आहे, तर 1.5 इंच प्लस 1 इंच करायचं आहे। 1 इंच आपल्याला डिझाईनसाठी हवं आहे आणि 1.5 इंच आपल्याला बाहीला आतून मार्जिन हवं आहे। तर अशा प्रकारे मी बाहीचं माप पहा टाकून घेतलं। तर पुढं पण अजून एक्स्ट्रा आहे, ते पण मी यामध्ये धरणार आहे। तर आता पहा, इकडच्या साईडनं पण मी एक बॉक्स आखून घेतला आणि हा बॉक्स रेडी करून घेतला। तर शिलाईसाठी एक्स्ट्रा रुंदीमध्ये घ्यायचं आहे, आपल्याला लांबीमध्ये घ्यायचं नाही। शिलाईसाठी एक्स्ट्रा आपल्याला रुंदीमध्ये घ्यायचं आहे, लांबीमध्ये घ्यायचं नाही। स्मॉल साईजची बाही आहे, त्यामुळे एवढी बाही मला पुरेशी होऊन जाणार आहे। 10 इंच मी रुंदी ठेवलेली आहे। तर आतलं शिलाई मार्जिन वगैरे धरून आणि 1 इंच एक्स्ट्रा धरून ते सगळं परफेक्ट पुरून जाणार आहे मला। तर आता पहा, मी कॅप हाईट ठेवली, कॅप हाईट मी 3 इंचावरती ठेवली। 36 साईजला कॅप हाईट 3 इंचावरती ठेवली जाते। तर आता काय करायचं, 1.5 इंच एक्स्ट्रा आतून सोडून घ्यायचं। ते कशासाठी असतं, तर 1.5 इंच हे आपल्याला आतलं शिलाई मार्जिन ठेवायला लागतं। दंड वगैरे टाकला 6 इंच प्लस त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा करून घेतलं। तर आता पहा, पुन्हा 1 इंच मी वाढवून घेतलं। तर पुन्हा 1 इंच मी का वाढवलं, तर ते आपल्याला डिझाईनसाठी हवं आहे रुंदीमध्ये एक्स्ट्रा, म्हणून मी ते 1 इंच वाढवून घेतलेलं आहे। तर ऑलरेडी मी 1 इंचाचा स्पेस तुम्हाला तर माहीत आहे, मी एक्स्ट्रा घेतलेलाच होता 1.5 इंच आणि 1 इंच। तर आता ही रेष आखून घेतली, 9 इंच भरली पहा ही रेष। तर 9 इंच आहे ना, ती भरपूर आहे, त्यामध्ये 1 इंच आहे ते डिझाईनचं आहे। 9 इंचामध्ये 1 इंच आहे ते डिझाईनचं आहे। तर बाहीचा शेप आखून घेतला, आखून घेतल्यानंतर याचं आता मी कटिंग करून दाखवणार आहे। आता कटिंग करताना पहा, इथून आहे ना 1 इंच एक्स्ट्रा सोडायचा आणि नंतरच कटिंग शेप आखायचा। म्हणजे शेप आखताना मी हे सांगितलं नव्हतं, पण शेप आखताना मी 1 इंच सोडून दिलं होतं, ते डिझाईनसाठी आहे। तर आता एक्स्ट्रा आहे ते कट करून काढायचं। इथून पहा, थोडंसं एक्स्ट्रा कट केलं अजून, कारण आहे ना काकीमध्ये गुढी येऊ नये, मुंड्यामध्ये आर्महोलमध्ये। तर आता ही बाही ओपन करून घेतली। ओपन करून घेतल्यानंतर मी काय केलं, याला पुढच्या भागाचा जो शेप आहे तो देऊन घेतला। आता शेप देऊन घेतल्यानंतर काय करायचं, मध्य आहे तो लक्षात घ्यायचा आणि मध्यावरती पहा रेष आखून घ्यायची परफेक्ट अशी। मध्यावरती काय करायचं, परफेक्ट अशी रेष आखून घ्यायची आणि याच्यावरती आपल्याला दोडका डिझाईन बनवायची आहे। तर साध्या ब्लाऊजला ही डिझाईन दिसायला बाहीला खूप छान दिसते पहा दंडावरती, आणि फेवरेट आहे आमच्या इथं। बरेचशाच लेडीजना या गावाकडे या ब्लाऊजची अशी डिझाईन बनवतात पहा। तर हे असं धरायचं आणि टेपच्या 2 रेषा एवढं अंतर असतं, आणि फोल्ड केल्यानंतर ते एकच रेष तयार होतं। एवढंच अंतर पलीकडच्या बाजूला, हे पहा टेपची 1 रेष एवढं अंतर ठेवायचं, आणि दोन्ही बाजूने म्हटलं तर 2 रेषा आणि एका बाजूने म्हटलं तर 1 रेष। तर फोल्ड केल्यानंतर 1 रेष पुरेशी होती आणि त्याच्यावरती टीप घालून घ्यायची। तर ही वरून पहा बनवायची डिझाईन, आतल्या साईडने बनवायची नाही, नाहीतर डिझाईन आहे ती आत जाऊ शकते। तर वरून बनवायची असते ही डिझाईन। आता पहा, ओपन करून तुम्हाला मी दाखवलं, तर इथं 1 रेष तयार झालेली आहे। तर अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आणि पुन्हा असंच करून घ्यायचं। तर प्रत्येक वेळेस पहा, अर्धा इंचाचं काय करायचं, अंतर ठेवायचं आहे। प्रत्येक वेळेस काय करायचं आहे, तर अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं आहे आणि अशी डिझाईन बनवायची आहे। तर तुम्हाला सांगते, तुमची जर बाहीची रुंदी तुम्ही 10-12 इंच घेतली एक्स्ट्रा,
तर तुम्ही ही पूर्ण बाहीला पण पूर्ण राऊंड शेपमध्ये दंडाला डिझाईन बनवू शकता. बनवतात पहा लेडीज, कोणी तीन दुरी बनवतं म्हणजे 3 दोडका डिझाईन बनवतं, कोणी 5 बनवतो, कोणी 6 बनवतं. तर एखादी लेडीज काय करते, तिचं जर स्मॉल साईज असेल आणि पीस भरपूर असेल तर ती काय करते, संपूर्ण दंडाला ही दोडका डिझाईन बनवून घेते. पहा असं पण आहे. तर संपूर्ण दंडाला ती काय करते, दोडका डिझाईन बनवून घेते. तर आणि काय करायचं, जी पहिली रेषा आहे ती वरती ठेवायची. पहा म्हणजे काय होतं, आपल्याला अंदाज येतो की आपण टिप कुठून कशी मारणार आहे. नाहीतर ही दोडक्याची डिझाईन जर रेष तुम्ही खाली घातली, अलीकडली मारलेली टिप, तर काय होणार आहे, ही डिझाईन खाली जाणार आहे आणि आपल्याला परत अंदाज येत नाही की दुसरी टिप कशी मारायची. तर दुसरी टिप ही दिसली पाहिजे आपल्याला, आणि पहिली टिप मारत आहे आपण मारलेली आहे ती पण दिसली पाहिजे. अशा टिपा दिसल्या ना म्हणजे आपल्याला अंदाज येतो की किती स्पेस सुटणार आहे बाबा यामध्ये, किंवा रेषा आखून घेऊ शकता. शक्यतो रेषा आखल्या तर चॉकने आका, व्हाईट चॉकने, तर त्या दिसत नाहीत. पहा आता मी तुम्हाला दिसायसाठी ब्लॅक चॉक वापरला तर माझ्या याच्यावरती पहा रेषा स्पष्ट दिसत आहेत. तर आता ही दुसरी पहा, तिसरी डिझाईन. तर मी पहा कसं धरत आहे, अशा प्रकारे तुम्ही दोन्ही साईडला धरून घ्यायचं. आता इकडून काय करायचं, अशी टिप घालून घ्यायची. अशा एकूण मी 5 टिपा घालणार आहे. तर लॉंग स्लीव असते तर मी पूर्ण बाहीला पण ही डिझाईन बनवू शकले असते. दिसायला खूप आकर्षक आणि खूप छान दिसते ही डिझाईन. पूर्णपणे आता मी इकडच्या साईडनं पण टिप मारून घेतली. एकूण 4 टिपा मारून झाल्या माझ्या. आता यानंतर पहा ही 5वी टिप आहे जी मी मारून घेणार आहे. एवढी सुंदर डिझाईन या बाहीवरती तयार झाली आणि खूप कमी वेळात तयार होते. पहा ही डिझाईन फक्त आपल्याला एक्स्ट्रा कापड थोडं जास्त लागतं, तर कमी वेळात डिझाईन तयार होते. आणि मी फक्त 5 बनवलेले आहेत कारण मी तेवढंच अंतर सोडलेलं होतं. तर तुम्ही एक्स्ट्रा संपूर्ण बाहीला जे 1.5 इंच आत जातं ना आपलं, तेवढं मार्जिन सोडून राहिलेल्या पूर्ण बाहीला पण ही डिझाईन तुम्ही बनवू शकता. दिसायला खूप छान दिसते. तर तशी पण एक डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे पुन्हा. तर याला तुम्ही मोती पण लावू शकता मध्ये आधी कुठं, परंतु मी नाही लावले. तर आता खालच्या बाजूने एक्स्ट्रा धागे वगैरे असतात ना, ते कट करून काढायचे नसतात शक्यतो, पण एखादा दुसरा असला तर मी कट करून काढला. आता काय करायचं, याला पुढच्या बाजूने फोल्ड करायचं. तर फोल्ड करताना एखाद्याला वाटतं टिप ठेवावी, तर ते टिपच ठेवतात. त्यावेळेस असं फोल्ड करायचं, 1 इंच प्लस अर्धा इंच असं, म्हणजे 4 फोल्ड, म्हणजे हाफ असं 2 इंच आपण वाढवलेलं होतं. त्यातलं थोडंसं वरच्या बाजूने शिलाईला ठेवायचं आणि बाकीचं जे आहे ते टेपच्या 3 रेषा शोल्डर शिलाईला ठेवायचं आणि बाकीचं जे आहे ते पूर्णपणे अशा प्रकारे फोल्ड करायचं 2 इंच. तर मस्त अशी पहा पट्टी तयार झाली. अशी टिप पण तुम्ही घालून राहून देऊ शकता. हे माझ्याकडून इथं मगाशी कट झालं, परंतु ते पूर्णपणे आत जाणार आहे. तर अशा प्रकारे ही डिझाईन तुम्ही मस्त अशी बनवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा किती सुंदर टिप बसली. याला तुम्ही हात शिलाई पण करू शकता, परंतु शक्यतो हात शिलाईपेक्षा टिप पण छान दिसते. पहा हात शिलाईपेक्षा टिप पण छान दिसते, परंतु ती अर्धा इंचाची आली पाहिजे. 2 इंच जरी कापड सोडलेलं असतं तरी फोल्ड ते एकदा फोल्ड करायचं जास्त 1 इंच आणि पुन्हा अर्धा इंच करायचं, बरोबर 4 पार्टमध्ये फोल्ड होतं हे. तर अशी ही मी बाहीची मस्त अशी डिझाईन तुम्हाला डेली यूजसाठी बनवून दाखवलेली आहे. रोज वापरण्यासाठी एवढी सुंदर डिझाईन तुम्हाला कोणीही बनवून दाखवणार नाही, अगदी सिंपल अशी. तर तुम्हाला ही डिझाईन इथपर्यंत व्हिडिओ पाहायला असेल तर कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगून द्या की ही डिझाईन तुम्हाला खूप छान अशी आवडलेली आहे. तर सिंपलमधून अशा डिझाईन बनवल्यानंतर त्या खूप छान दिसतात आणि खूप मस्त दिसतात. पहा एवढी सुंदर डिझाईन मी अगदी काही वेळातच पूर्ण केली. फक्त एक्स्ट्रा कापड मला यासाठी लागलं. तर ही डिझाईन बनवली जाते साध्या ब्लाऊजला. तर साध्या ब्लाऊजची मी अजून एक तुम्हाला पुढच्या भागामध्ये डिझाईन शेअर करणार आहे, मस्त अशी आणि छान अशी. तर कमी वेळात होणारी बाहीची डिझाईन. तर इकडं पहा तुम्ही अशा प्रकारे पण प्लेटा टाकून ना 1.5 इंच एक्स्ट्रा आतलं ठेवून काय करू शकता, बनवू शकता बाहीची डिझाईन. परंतु मी जेवढं कापड घेतलेलं तेवढंच तुम्हाला मी दाखवलं. 1 इंचामध्ये माझ्या 5 बनवून झालेल्या आहेत. तर पहा अशा प्रकारे पूर्ण बाहीला पण बनवता येते. मस्त अशी बाही डिझाईन.